सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रेवा ही तिचा आणि अक्षयच्या प्रपोजचा फोटो तिने समोर धरलेला असतो आणि अक्षयच्या प्रेमात आंधळी झालेली असते. त्याच वेळेस वाऱ्याची झुळूक येऊन रेवाच्या हातातून तो त्यांच्या प्रपोजचा फोटो उडत बाहेर जातो. तेव्हा रेवा म्हणते की जाऊ दे गेला तर, आणि लगेचच रेवा ही तिच्या मोबाईलमधील त्यांचा तो फोटो बघू लागते. आणि लगेचच तो फोटो बघत असताना रेवा अक्षयने तिला कसे प्रपोज केले होते, हातातली अंगठी आपल्या समोर धरून अक्षयने कसे आपल्याला लग्नाची मागणी घातली होती हे आता रेवाच्या डोळ्यासमोर येते. इकडे आता आळूवड्याचा डबा घेऊन रामा ही एका झाडाच्या आडून अक्षयला देण्यासाठी निघते. तर इकडे आता अक्षय विचार करत असतो की माझी रमा आता काय करत असेल. अक्षय म्हणतो की फोन करू का तिला, का मी मेसेज करू. अक्षय विचार करतो की माझी रमा दिवसभर एकटी असती तेव्हा नाही, मी तिला मेसेजेस करतो. अक्षय म्हणतो की तिला खूप बोर होत असेल आणि लगेचच अक्षय हा रामाला पाठवण्यासाठी मेसेज लिहू लागतो. त्याच वेळेस रमा ही अक्षयच्या पाठीमागे आलेली असते. आडबाजूला अक्षयकडे बघत रामा विचार करते की आता यांना हा डबा कसा देऊ, आई आजीने बघितले तर मोठा गोंधळ उडेल. तर लगेच रमा विचार करते की आता काय करू आणि हळूच एक दगड मारून तो अक्षयकडे फेकते. तेव्हा अक्षय पाठीमागे बघत इकडे तिकडे बघू लागतो पण तिथे कोणीच नसते. पुन्हा रमा ही अक्षयला दगड मारते. तेव्हा अक्षय आता पाठीमागे इकडे तिकडे बघू लागतो. तर लगेचच अक्षय हा बाहेर इकडे तिकडे बघू लागतो पण तेवढ्यात अक्षयला खाली ठेवलेला डब्बा दिसतो. अक्षय तो डब्बा उचलतो तर त्याखाली एक चिठ्ठी असते. तेव्हा अक्षय ती चिठ्ठी वाचू लागते. तेव्हा त्यामध्ये लिहिलेले असते की आज सर्वजण घरी आले होते आणि त्यांनी आळूवड्यावर ताव मारला, तेव्हा मी तुमच्यासाठी ह्या आळूवड्या पाठवल्या. ते वाचून आता अक्षय खूप आनंदी झालेला असतो आणि प्रेमाने तो डबा उघडत अक्षय हा रामाच्या हातची आळूवडी खातो. तर लगेचच अक्षय हा त्या चिठ्ठीचा किस घेतो आणि आळूवडी खात खात हसतच आतमध्ये जातो. तेव्हा रमा ही खूप खुश झालेली असते. इकडे आता अक्षय त्याच्या रूममध्ये येऊन त्या आळूवड्या खातो आणि म्हणतो की वा वा मज्जा आली. आळूवडी खात असताना अक्षय विचार करतो की या रमात अशी तिच्या हातामध्ये चव ठासून भरली ना की विचारायलाच नको. अप्रतिम आळूवड्या बनवल्यात रमाने. तर लगेचच अक्षय आळूवडी खात असताना आनंद आणि जान्हवी तिथे येतात. तर डबा पाठीमागे लपवत अक्षय म्हणतो की काय एवढ्या रात्री कुठे फिरतायत दोघे. अक्षय म्हणतो की कुठे गेला होतात, पाणीपुरी का भेळ खायला. तर जान्हवी म्हणते की दुपारी त्यापेक्षा आम्ही भारी गोष्ट खाऊन आलोय. तर आनंद म्हणतो की जानू याला फोटो दाखव ग. तेव्हा लगेच जान्हवी तिच्या मोबाईलमध्ये जान्हवी लगेच अक्षयला रमाच्या घरी काढलेला तो फोटो दाखवते. जान्हवी म्हणते की आम्ही दुपारी ना रमाच्या हातच्या आळूवड्या खाल्ल्या आणि बिचारा अक्षय तुला नाही मिळाल्या ना. तर अक्षय नकारार्थी मान हलवतो. तेव्हा जान्हवी आनंद हसू लागतात. आनंद म्हणतो की बाय द वे काय सुपर कडक आळूवड्या झाल्या होत्या, सांगायलाच नको अक्षय. आनंद म्हणतो अक्षय तुझ्या बायकोच्या हाताला कसली जाम चव आहे आणि खरंच मला आत्तासुद्धा एक आळूवडी खावीशी वाटते जानू. अक्षय म्हणतो की तुम्ही किती लकी आहात, तुम्हाला तिच्या हातच्या आळूवड्या खायला मिळाल्या. मला किती दिवसापासून तिच्या हातच्या आळूवड्या खायला मिळाल्या नाही. तेवढ्यात जान्हवीचे लक्ष अक्षयच्या हातातील डब्याकडे जाते. तर आनंद म्हणतो की अक्षय तुझ्या हातात काय आहे. तेव्हा त्याच्या हातातला डबा बघत अक्षय म्हणतो की हा कुणाचा डबा आणि माझ्या हातात कसा आला. लगेच अक्षय बाजूला जात म्हणतो कुणाचा डबा आहे रे, आणि पटकन पाठमोरा होत त्या डब्यातली आळूवडी खाऊन टाकतो. तेवढ्यात जान्हवी पुढे येत म्हणते की अक्षय काय खातोय आणि या डब्यातून खूप छान सुगंध येतोय, काय खातोय अक्षय खरं सांग. तर लगेच स्टॅच्यू करत आनंद अक्षयकडून तो डब्बा घेतो आणि त्याचा स्मेल घेत म्हणतो की जानू यामध्ये आळूवडी होती. तेव्हा जान्हवी म्हणते की म्हणजे अक्षय तू रमाला भेटलायस. अक्षय म्हणतो की अगं खिडकीत मला हा डब्बा मिळाला, त्यामध्ये आळूवडी होती आणि ती मी खाल्ली. तेव्हा हसतच जान्हवी म्हणते की असं झालं का. तर जान्हवी म्हणते की नक्की अक्षय तू रमाला भेटलास. तेव्हा अक्षय म्हणतो की नियम मोडून रमाला कसं भेटणार मी. तेव्हा आनंद म्हणतो की अरे मार्दा, प्रेमात सर्व काही क्षम्य असतं. इकडे आता रमा ही अक्षयने कशी आळूवडी खाल्ली हे सर्व आठवत आता रस्त्याने जात असते. पण तेवढ्यात आता रेवाचा उडालेला फोटो त्या गेटवरती अडकलेला असतो. तर रमा ही अक्षयच्या आठवणीत हरून गेलेली असते. इकडे आता रेवा ही आई आजीकडे येते आणि आई आजीला म्हणते की काल तुम्ही तिकडे गेला होतात आणि मीही तिकडे होते ना रामाच्या घरी, तिथे अक्षय सुद्धा होता. तेव्हा आई आजीला धक्का बसून आई आजी म्हणते की मग तू मला काल का नाही खून करून सांगितलेस. रेवा म्हणते की आई आजी मी तुम्हाला खून करून सांगितलं पण तुमचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. आजी म्हणते की मग आज सकाळी मी तिकडे गेले होते तेव्हाच मला सांगायचं ना. तर रेवा म्हणते की तेव्हा माझा आई आजी मूड चांगला नव्हता आणि आत्ता चांगला आहे.
तर आई आजी म्हणते की असे असेल तर मग आज आपण अक्षय तिकडे जातो का हे बघूया, आणि जर तो तिकडे गेला तर त्याला रंगेहात पकडून आपण त्याला शिक्षा देऊयात. तर आता इकडे रमा ही तिच्या घरामध्ये येते आणि विचार करते की काल जसं आपल्या घरामध्ये घडलं होतं ना, तसं आज नको व्हायला, असे म्हणत रमा ही दरवाजा बंद करू लागते. दरवाजा बंद करताच रमा विचार करते की 100% काल हे आले होते ना, त्याच्यानंतरच कुणीतरी दरवाजा उघडा असताना आलं आणि घराची अशी अवस्था करून ठेवली. तेव्हा आता रात्री अंधारात अक्षय आपल्याकडे येऊन आपल्याला कसे तोंड दाबून त्याने घरामध्ये आणले, हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते. तर आता अक्षय हा रमाला लाईट कशाला लावायची असे सांगत असतो. अक्षय म्हणतो की लाईटची काय गरज आहे, असेच माझ्यासमोर इथे बसून राहा. हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येत असते. अक्षय म्हणतो की प्रेमामध्ये काही नियम मोडायचेच असतात, आणि त्यानंतर अक्षयने आपला कसा किस घेतला हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते. आणि रमा विचार करते की ते जर जवळ असले ना तर मला खूप वेगळं असल्याचा भास होतो. रमा विचार करते की काल तर साहेब वेगळ्याच मूडमध्ये होते आणि काय म्हणाले बरं मला. तेवढ्यात दरवाजावरती टकटक असा आवाज येतो. रमा म्हणते कोण आहे, तर अक्षय म्हणतो की तुझा अहो, तुझा कारभारी. तर रमा ही पुन्हा खुश होऊन गालातल्या गालात हसते. तर अक्षय म्हणतो की अहो कारभारीन बाई, दार उघडावो. तर रमा म्हणते की अहो जरी असले ना तरी मी दरवाजा उघडणार नाही. रमा म्हणते नियम म्हणजे नियम. तर अक्षय म्हणतो एवढे तुमचे कडक नियम आहेत का. तर रमा म्हणते हो. त्यानंतर अक्षय म्हणतो की ठीक आहे. अक्षय म्हणतो ठीक आहे, तू जोपर्यंत दरवाजा उघडत नाही ना तोपर्यंत मी सकाळपर्यंत इथेच बसून वाट बघेन. तर लगेचच अक्षय म्हणतो की रमा हे तर काहीच नाही, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी वाट बघत बसेन. त्यानंतर रमा ही पटकन दरवाजा उघडते. तर अक्षय हा दरवाजातून रमासमोर येतो आणि लगेचच रमा ही अक्षयला मिठी मारते. अक्षय रमाला मिठीत घेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात आणि मिठीत विसावलेले असतात. तर आता इकडे रेवा आणि आई आजी अक्षयच्या बेडरूममध्ये येतात. तर रेवा म्हणते की बघा आई आजी, इथे सुद्धा अक्षय नाहीये. तेवढ्यात पाठीमागून सीमा तिथे येते. तर सीमा म्हणते की अक्षय औषधे आणायला गेलाय. तर आई आजी म्हणते की मी तर पोर्चमधूनच आले, तिथेच अक्षयची गाडी आहे. तेव्हा सीमा म्हणते हो का, मग मला वाटतं तो चालत गेला असेल. आई आजी म्हणते की बघते, काल तर तो मला सापडला नाही रामाच्या घरात, पण आज नक्की सापडेल. आणि आई आजी बाहेर जाते. तेव्हा सीमा ही रागाने रेवाकडे बघते. इकडे आता रामाच्या घरात बसून अक्षय गप्पा मारत असतो. अक्षय म्हणतो की रमा तू व्यवस्थित जेवतीये ना, मला तुझा विश्वासच वाटत नाही. अक्षय म्हणतो की मग म्हणशील की एकटीसाठी कशाला एवढं करायचं, आणि तू मग जेवतच नसशील. अक्षय म्हणतो की मला असली काही कारण देऊ नको बरं का, पोटभर जेवण करत जा. तेवढ्या तिकडून सीमा ही रमाच्या मोबाईलवर कॉल करते. तर लगेचच सीमा म्हणते की अक्षय तिथेच आहे ना रमा. आणि आई आजीला संशय आला अक्षय तिकडे आल्याचा. तेव्हा आई आजी आता तिकडेच यायला निघले. तर अक्षयला पटकन तिथून निघून जाण्यासाठी सांग. तर इकडे आता अक्षयने रामाच्या मांडीवर डोके ठेवलेले असते. तर लगेचच फोन ठेवत रामा म्हणते की अहो तुम्ही इथे काय बसलाय, आई आजीला संशय आला, तुम्ही इकडे आल्याचा तेव्हा तुम्ही लगेच निघा. तर अक्षय म्हणतो की रिलॅक्स, एवढं काय ते त्यात, येऊ दे आई आजीला. रमा म्हणते की काय बोलताल तुम्ही आई आजी सोबत, एकतर आपण नियम मोडतोय. अक्षय म्हणतो की कसले नियम, बायकोला भेटायचं नाही हा काही नियम असतो का. तर रमा म्हणते की मी तुमच्या पाया पडते. तर अक्षय म्हणतो की पाया वगैरे नको पडू, जातो मी. तर लगेच अक्षय एकटक नजरेने रमाकडे बघतो आणि म्हणतो की जायच्या अगोदर मला माझ्या बायकोला डोळे भरून बघू दे. तर रमा म्हणते काय बोलताय तुम्ही, मी इथेच आहे, जा बरं तुम्ही. तर रमा म्हणते काय करताय तुम्ही, आणि लगेच रमा अक्षयचा हात धरून दरवाजाकडे घेऊन जाते आणि दरवाजा उघडते. तर समोर रेवा आणि आई आजी उभ्या असतात. तेव्हा आई आजीला बघून रमा आणि अक्षयला मोठा धक्का बसतो. तर लगेच आई आजी म्हणते की रमा ही शिक्षा भोगण्यामध्ये तू साप अपयशी ठरलीये. आई आजी म्हणते की एक साधा नियमही तुला पाळता आला नाही, आणि आता 10 मिनिटानंतर तू या माझ्या घरी यायचं, आणि अक्षय तू माझ्यासोबत लगेच चल. तेव्हा अक्षय हा आई आजीकडे बघू लागतो. आई आजी म्हणते की 10 मिनिटांनी मी तुम्हा दोघांशी बोलेल. तर आई आजी म्हणते की रमा मी तुला 10 मिनिटे देते, त्या 10 मिनिटात तू विचार कर तुला काय काय शिक्षा भोगायला मिळणार आहे. तुझ्या डोक्याला ना त्रास व्हावा म्हणून मी तुला 10 मिनिटे देते. तर आई आजी म्हणते की 10 मिनिटात तू जो काही विचार करशील ना त्यापेक्षा तुला यावेळी भोगायची शिक्षा जास्त असेल. तर लगेचच आजी अक्षयचा हात धरत
तिथून जाते. तर रेवा ही रामाकडे बघून त्यांच्या पाठीमागे जाते. तर आता इकडे लगेचच रामाच्या डोळ्यासमोर आई आजीने सांगितलेले आठवते. आई आजीने सांगितलेले असते की जर अक्षय तुला भेटायला आला तर तुला 1 वर्षपर्यंत अक्षयला भेटताही येणार नाही आणि तू अक्षयला दिसणारही नाहीस. ते सर्व डोळ्यासमोर येऊन रामा विचार करते की ठीक आहे, मी भोगेन ती शिक्षा आणि आता आई आजी जी शिक्षा देईल त्या शिक्षेला तोंड देण्याची आता रामाने तिच्या मनाची तयारी केलेली असते. तर आता इकडे आई आजी लगेचच रामा घरी येताच रामाच्या हाताला धरते आणि रामाची बॅग भरून ती बॅग रामापुढे ढकलत म्हणते की आता तू या घरात राहू शकत नाही रामा. तेव्हा रामाला मोठा धक्का बसतो, पण त्याच वेळेस अक्षय सुद्धा त्याची बॅग घेऊन तिथे आलेला असतो आणि अक्षय रामाला म्हणतो की मला सुद्धा आई आजीने शिक्षा दिली. तेव्हा रामा ही अक्षयकडे बघू लागते आणि त्याच्या बॅगकडे. अक्षय म्हणतो की मला आई आजीने शिक्षा दिली की कायमचा लंडनला निघून जाण्यासाठी. अक्षय म्हणतो की रामा आपला प्रवास आता इथपर्यंतच, इथून पुढे आपलं नातं मी निभावू शकणार नाही. त्यानंतर आता तो रामाचा एक भास असतो आणि डोक्यातील विचार असतो. तर आता इकडे रामाला तो रेवाचा आणि अक्षयच्या प्रपोजचा फोटो मिळतो, पण तो फाटलेला असतो. तेव्हा तो 2 फोटो एकत्र करत रामा लगेचच अक्षयकडे येते आणि अक्षयला विचारते की या फोटोतील सत्य मला आता समोर आणायचे. रेवा आणि तुमचं या फोटोमधील नातं काय आहे? तर लगेचच अक्षय म्हणतो की हे खरं आहे. तेव्हा ते ऐकून रामाला मोठा धक्का बसतो आणि लगेचच रामाच्या डोळ्यात टचकन पाणी येते. तेव्हा आता अक्षय हा रामाचा गैरसमज कसा दूर करतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.